Namaskar. Hi friends, this is Ishan Mori. You're watching No Idea Sir. Welcome to the channel after 5 months and the next video is going to upload after 10 months. मजाक कर रहा था कि 10 महीने नहीं लगेंगे वीडियो अपलोड करने के लिए, लेकिन क्या पता सच हो जाए। जो जोक्स अपार्ट, और ये वीडियो स्पॉन्सर नहीं किया गया है, तो अगर आप आने वाली वीडियो स्पॉन्सर करना चाहते हो तो नीचे डिस्क्रिप्शन में मैंने डिटेल्स दिए गए हैं, आप मुझे वहाँ पे कांटेक्ट कर सकते हो और आने वाली वीडियो स्पॉन्सर कर सकते हो। सो आई होप कि ये वीडियो आपको 15 अगस्त को मिल जाए, क्योंकि दिस इज़ अ प्री रिकॉर्डेड वीडियो एंड वीडियो अपलोड होने के लिए मुझे क्या प्रॉब्लम आ रहा है वो भी मैं शायद नेक्स्ट वीडियो में अपलोड करके बता दूंगा। वैसे मैं सोच रहा हूँ शॉर्ट वीडियोज़ अपलोड करने के लिए, तो बाय द टाइम ये वीडियो अपलोड हो जाए आपको कुछ शॉर्ट वीडियोज़ मिल जाएंगे, तो ज़रूर बताना कि ये शॉर्ट वीडियोज़ आपको कैसे लगते हैं, ठीक है। ओके, सो ये वीडियो की बात करते हैं तो ये वीडियो बहुत पहले मैंने रिकॉर्ड करके रखा था, और जैसे कि आप जानते हैं हमेशा की तरह कि मुझे टाइम नहीं मिलता है, तो मैं बहुत सारी वीडियोस पोस्टपोन कर देता हूँ अपलोड करने के लिए। अगेन दिस वीडियो शायद ऑलमोस्ट 1 साल, मतलब 10 महीना तो हो ही गया रहेगा इस वीडियो को शूट करके। तो सॉरी अगेन, सॉरी फॉर टीचर कि ये वीडियो मैंने इतना लेट अपलोड किया, क्योंकि आपने मुझे काफ़ी बार फ़ोन करके पूछा भी कि कब अपलोड करने वाला है ये वीडियो। आपको बहुत लोगों को ये वीडियो शेयर भी करना था, तो डेफिनेटली ये वीडियो अभी आप शेयर कर सकते हैं सभी लोगों के साथ। और हाँ, ज़रूर लाइक कीजिए, कमेंट कीजिए और सब्सक्राइब करना मत भूलिएगा। क्यों मैं कहता हूँ आपको सब्सक्राइब करने के लिए, क्योंकि ये जो हमारा चैनल है, इस चैनल पे ऑलमोस्ट 70% लोग ऐसे हैं जिन्होंने ये चैनल अभी तक सब्सक्राइब नहीं किया है। ओनली 30% लोगों ने ये चैनल सब्सक्राइब किया है। नाउ मैं क्यों पीछे पड़ रहा हूँ सब्सक्राइब करने के लिए, क्योंकि अगर हम 1000 सब्सक्राइब काउंट पार कर देते हैं तो हम पहले जैसे लाइव वीडियो शूट कर पाएंगे, ठीक है। तो आपको याद रहेगा कि मैंने 15 अगस्त बोलो, 26 जनवरी बोलो या त्रिदोत्सव बोलो, ठीक है, ये सारे के सारे मैंने लाइव किए थे। तो अगर हमें कोई इवेंट लाइव करना हो या किसी टीचर का सेंड ऑफ हमें लाइव करना हो, तो ड्यू टू द सब्सक्राइब काउंट, कम सब्सक्राइब काउंट की वजह से मैं लाइव नहीं कर पाऊँगा। तो आई होप कि आप समझ सकते हो कि मैं क्यों आपको बोल रहा हूँ सब्सक्राइब करने। तो प्लीज़ इस वीडियो को नहीं, इस चैनल को सब्सक्राइब कीजिएगा। अगर आपने सब्सक्राइब किया हो तो आपके फैमिली, फ्रेंड्स, पापा मम्मी, भाई बहन, यार दोस्त जो भी हो, उनका मोबाइल ले लीजिए, उनको सब्सक्राइब करने लगाइए। और अगर वो अलग स्कूल के भी हो तो भी कोई बात नहीं है, सब्सक्राइब करने लगा, अपने स्कूल में क्या होता है उन्हें भी पता चले, ठीक है। तो आई होप कि आप ज़रूर सब्सक्राइब करेंगे और मुझे सपोर्ट करेंगे। तो चलो, बहुत मैंने पका लिया, मुझे पता है कि स्टार्टिंग का इंट्रो मेरा बहुत बड़ा होता है हमेशा की तरह, लेकिन आई होप कि आप ये इंट्रो पूरा देखें और इसके बाद का जो वीडियो है वो आप पूरा देखेंगे। तो बिना टाइम वेस्ट किए लेट्स गो इनटू वीडियो। हेलो 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 हेलो
to everyone present here. As we all know that we are gathered here to bid farewell to our very own Mrs. Helen Furtado teacher. I especially thank our manager, Mr. Anthony Pereira sir, for sparing some time for this function. We would like to welcome him with a small token of love. I would request Floyd sir to felicitate him. Next, we will felicitate Anthony sir. Next, I would like to welcome our today's guest of honor, Mrs. Helen Furtado teacher, and I would like to felicitate teacher with a small token of love, and I request our manager sir to felicitate her. Thank you, sir. Next, I would like to welcome Mr. Leslie Furtado, loving and caring husband of Furtado teacher. I would like Nancy Madam to felicitate him. Thank you, madam. Also, I would like to welcome Ms. Larissa Furtado and Ms. Elsie Furtado, loving and cute daughters of Furtado teacher. Both of them are teachers, eh? So, I would like Julieta Madam to felicitate them. Thank you, madam. Next, I would like to welcome Mrs. Nancy Pereira Madam, Treasurer of Pereira Valley Education Society and ex-principal of Teresa Secondary Section. I request Sheldon sir to felicitate her with a bouquet. Thank you, sir. Also, I would like to welcome Mrs. Julieta Pereira Madam, Member of Management and Headmistress of our pre-primary section. I would like Floyd sir to felicitate her. Thank you, sir. I would also like to welcome Mr. Floyd sir, Principal of Teresa High School, Secondary Section, Mrs. Shaila Lovely, Madam of HM of English Primary Section, and Mr. Suresh Bhuge sir, Principal of Teresa Marathi Secondary. I also welcome all teaching and non-teaching staff of our section present here. I also welcome Shelvin sir, and I would like Mrs. Julieta Madam to welcome President. Thank you, madam. I once again welcome Furtado teacher and want to tell you all that teacher has completed her 36 years of service in our school. 36 years. She started this journey from 13th of June 1983 with two other teachers from Vasai Viram. They all are retired now. Traveling from such a long distance is not an easy task. Big applause for this.
Today, the metro and many better railway facilities, life is going very easy. But just imagine 30 to 35 years before how this was. And these teachers traveled all these routes. Thanks. Hats off to you teachers. And it really pains that we all will be missing you from tomorrow onwards. Especially your beautiful and hard-living smile and your energy. We never saw you exhausted. That beautiful smile on your face remains throughout the day. We also salute your dedication towards your work, your eagerness and willingness to manage things. We really appreciate you, teacher. Not only Teresa Parivar, our management, but also our students are going to miss you. We also appreciate your passion for teaching and to try your own ways and teaching skills to make our teaching learning process easier and fun for every student. Now I request our manager, sir, to speak few words as he might give you more information about teacher than me, as teacher has got opportunity to work with him together. Hello. Welcome everybody. With due respect to Mr. Salil Pereira, President of Pereirawadi Business Society, trustees of the society who are present here, Mr. Floyd Pereira, HM English Secondary, Mr. Bhugesa, HM Marathi Secondary, Mrs. Shaila Madam, HM English Primary, Mrs. Julieta Pereira, HM KG Section, teaching and non-teaching staff of all sections, and also to the distinguished guests and family of Mrs. Helen Potado. प्रिय शिक्षकों, आज हम सभी आज की सत्कार मूर्ति हेलेन पोटाटो को सेटअप देने के लिए इकट्ठा हुए हैं। विनम्र शांत स्वभाव की वजह से बच्चों के बीच में वह एक प्रिय शिक्षिका है। क्लास में पढ़ाते समय वह विषयों को विस्तार से समझाती है और कोई संशय हो तो उसका समाधान भी करती है। वह बच्चों को हरदम अच्छे और सही राह पर चलने की संदेश देती है। एक आदर्श शिक्षक कैसा होना चाहिए, इसका वो जीता जागता उदाहरण है। इन्हें सोशल सर्विस करने की भी इच्छा है। कोई बीमार होता हो तो वह उनके घर जाकर उनके अच्छे स्वास्थ्य के लिए और लंबी उम्र के लिए प्रार्थना करती है। कोई गुजर गया तो उनके घर जाकर उनके घर के दुखी लोगों को प्रार्थना के द्वारा सांत्वना करती है। किसी के घर में कोई डिप्रेस्ड हो, वहां जाकर उनको संभालना, ऐसे प्रतिभाशाली व्यक्ति को हमारा सलाह। और हम उम्मीद करते हैं कि वह आगे भी अपना यह अच्छा कार्य सदैव करती रहे। 1983 में जब LNG इस संस्था से जुड़ गए, उसी साल हम सब लोग सोशल सर्विस कैंप के लिए मामलोली मुरबाड़ गए। LNG किसी तरह से हमारे साथ आ गए तो उन्हें एक व्यक्ति मामलोली बस स्टैंड तक पहुंचाने आया। वही व्यक्ति आज हमारे बीच में मौजूद है और वह है उनके पति लेस्ली। वह एक बहुत अच्छे पति और इंसान है जिन्होंने हेलेन जी को ना कि उनके सुख में बल्कि वह जब बीमार हुई तब भी अपने सेवा भाव से उनका दुख दर्द बांटा। आज के दौर में किसी को बेटों की चाह होती है, मगर हेलेन जी ने अपने दोनों बेटियों को बेटों की तरह पाला। उन्होंने अच्छी शिक्षा दी। उनकी वह बेटी 4 व्हीलर गाड़ी भी चलाती।
लड़कियों को प्रोत्साहन करने वाली ऐसी माँ को हमारा सलाम। रिटायरमेंट का मतलब अपने परिवार और बच्चों के साथ वक्त बिताना ही नहीं, बल्कि बाहर दुनिया की सुंदरता को देखना भी है। यह एक अच्छा वक्त होता है जब आप बिना किसी की परमिशन लिए अपनी मर्जी के मुताबिक अपने परिवार के साथ लंबी छुट्टियां प्लान कर सकते हैं। परमिशन पर मुझे याद आता है कि हेलेन जी को ड्रेस पहनना बहुत अच्छा पसंद है। अगर अपने संस्था में साड़ी पहनकर आने की प्रथा है। साड़ी भारतीय और शालीनता का प्रतीक माना जाता है। इनका बार बार अनुरोध करने के बावजूद मैं इन्हें स्कूल में ड्रेस पहनकर आने की परमिशन न दे सका। मुझे इस बात का खेद है, मगर मैं चाहूंगा कि वह अब रिटायरमेंट के बाद जब भी हम सभी को मिलने आए तो उन्होंने अपनी मर्जी से जो ड्रेस पहनकर आना चाहे आ सकते। श्रीमती हेलेन फर्टाडो के इस श्रीमती हेलेन फर्टाडो की स्कूल में अखंड सेवा देने के लिए संस्था उन्हें सर्टिफिकेट ऑफ मेरिट देती है। यह सर्टिफिकेट उन्हें श्रीमती नैन्सी परेरा के हाथ में दी जाती है, जिनका वह कृपया स्वीकार करें। इस संस्था की परंपरा है कि वह रिटायर व्यक्ति को यादगार वस्तु भेंट कर देती है। संस्था श्रीमती हेलेन फर्टाडो को एक टीवी गिफ्ट देना चाहती है। यह गिफ्ट उन्हें सारे ट्रस्टीज की तरफ से दिया जा रहा है, जिसका वह स्वीकार करें। Today, I take the opportunity to congratulate HM of all sections for efficiently running the school. Also, I congratulate all the trustees for maintaining all the teachers for maintaining a good SSC result every year. I here especially like to congratulate Mr. Floyd Pereira and Shelvin Pereira for having successfully done the repairs of the school, to personally get involved in bringing the school back to its glory. The way they have tackled problems both internally and externally is worth
appreciate it. I also take the opportunity to thank all the teaching and non-teaching staff for supporting my sons in the smooth functioning of the school. I request the teachers to please cooperate with the authorities to see that we achieve once again a 100% result in the board SSC exam in March 2020. Thank you all. Thank you, sir. Now I request Futaro teacher to speak some words. थोड़ा हिंदी, थोड़ा मराठी. एंड्रू सर बोलते थे कि टीचर आपने भाषण की तैयारी की क्या? मैंने बोला अभी तक तो नहीं. तो आपको क्या ऐसे ही उठ के बहुत बोल सकते? भगवान ने ऐसा थोड़ा ये दिया है, मगर आज मैं ऐसे ही बोल नहीं सकती हूँ. आज मैं पूरा पढ़ के दिखाऊंगी, क्योंकि मुझे आज तो समझ भी नहीं आता. सन्माननीय टेरेसा एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी सर अँथनी अगस्टिन परेरा, माजी मुख्याध्यापिका नॅन्सी परेरा, माजी मुख्याध्यापक फ्लॉइड परेरा, टेरेसा एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट सेल्विन परेरा, प्री प्रायमरीच्या मुख्याध्यापिका जुलिएटा परेरा, प्रायमरी इंग्लिश प्रायमरीच्या मुख्याध्यापिका शैला मॅडम, मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक उगे सर आणि बाकी सर्व चेअरपर्सन आणि माझ्या सहशिक्षकांना. इतके सेंड ऑफ झाले स्कूलमध्ये, मला काही वाटायचं नाही. पटकन उठून कोणाबद्दलही घोषण करून जाऊन बसायचे. पण आज हा जो प्रसंग आहे, ठरवले रडायचं नाहीये, प्रयत्न पण करते. तर हातचा या प्रसंगाला इथे उभं राहत असताना काय भावना दाटून आल्या आहेत या मी तुम्हाला सांगू शकते. आनंदही आहे, दुःखही आहे, सगळ्यांना सोडून जाण्याचं. परंतु असं मराठी म्हणजे म्हणतात की गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी. पण ते दिवस निघून गेले आहेत असं मला वाटतच नाही. अगदी कालचे ताजे ताजे दिवस आहेत असं वाटत. आणि आठवणी तर भरपूर दाटून आलेल्या. ह्या 36 वर्षात पाठीमागे वळून पाहत असताना सर्वात प्रथम मी देवाला धन्यवाद देते की हे 36 वर्ष पूर्ण करण्याचं, त्याने मला पूर्ण करण्यासाठी लागणारी ताकद दिली. माझ्या ज्या वेळेला माझी मोठी मुलगी जॉब करू लागली तेव्हा तिने सांगितलं की मम्मी आता बस, आता तू जॉबला जायचं नाही. कारण माझ्या पायाचा त्रास खूपच होत होता मला. पण तरी मी त्याला म्हटलं की मला डाव अर्ध्यावर सोडायचं इच्छा नाही, मला कम्प्लीट करायचं आहे, पूर्ण करायचंच आहे, ही धाव मला संपवायची आहे. आणि ती जिद्द मी ठेवली. माझ्या आईवडिलांनाही मी धन्यवाद देते. आज ते या जगात नाही आहे, परंतु त्यांनी मला असं काबिल बनवलं. त्यांनी माझ्यावरती संस्कार केले. विशेषतः माझे वडील, ज्यांचं नाव पीटर परेरा. तर असे माझे वडील नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहणारे, शिस्तीचे भोगते. त्यांनी माझ्यावरती जे संस्कार केले, विशेषतः त्यांना गरिबांबद्दल खूप कणव असायची. ते सांगायचे एक वेळ आपण जेवलं नाही ना तर दुसऱ्या दिवशी आपल्याला जेवण मिळेल, परंतु दारावर आलेला माणूस कधी खाली हात पाठवायचा. असे त्यांनी जे संस्कार केले आणि ते मला मिळाले त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देत आहे आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करत. त्याचबरोबर 36 वर्ष अगोदर मी ज्या शाळेमध्ये आले त्यावेळेला अगस्टिन सरांनी माझा इंटरव्ह्यू घेतला होता आणि त्यांनी माझं नाव बघितलं आणि ते हसले. ते सहसा जास्त हसायचे नाही, कसं मी त्यांना आतापर्यंत ओळखलं त्यामध्ये मला असं दिसायचं की ते जास्त पण त्यावेळेला माझं नाव ॲप्लिकेशनवर लिहिलेलं होतं हेरल पीटर परेरा आणि ते माझ्याकडे बघून हसायला लागले. परेरा म्हणून कोणीतरी आपल्याकडे आलेला आहे.
आणि खरोखर आज ते आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांच्याही आत्म्याला देवाने शांती द्यावी, कारण त्यांनी मला ही संधी दिली या शाळेमध्ये सेवा करण्याची. आतापर्यंत मी जे माझं कपाट सगळं त्या दिवशी साफ केलं त्यावेळेला मला 2-3 माझे चांगल्या शाळेतून आलेले कॉल लेटर्स मिळाले. मी कदाचित तिथे गेलेही असते, सुंदर शाळा होत्या, नाव कमावलं असतं सगळं, पण जे इथे मला मिळालं ते तिथे मिळालं नसतं कदाचित. इथे मला ज्यांची सेवा करता आली, ज्या मुलांची, ज्या ट्रॅजेडीतून आलेली मुलं वगैरे, ते मानसिक समाधान कदाचित मला तिथे मिळालं नसतं. सगळ्यात प्रथम मला आभार मानायचे आहे ते म्हणजे आपल्या तेरेसा हायस्कूलची जी काही वाटचाल चालू आहे, अगदी चांगली जोरात जोमात, तर ह्या वाटचालीच्या पाठीमागे जी कोणी सकारात्मक शक्ती आहे, पडद्यामागचा कलाकार ज्याला आपण म्हणू शकतो, ते म्हणजे आपले अँथनी सर. ही शक्ती दिसत नाही आपल्याला, परंतु ती त्याच्याशिवाय, त्या शक्तीशिवाय शाळा चालणं अशक्य आहे. सगळ्यांच्या कामाची दाद घेणारे, माझ्याही कामाची कार्याची दाद घेऊन आज त्यांनी आपला अमूल्य वेळ दिलेला आहे. ते इतके बिझी असतात, तर बिझी शेड्यूलमधून त्यांनी आजचा दिवस माझ्यासाठी काढला आणि विशेष म्हणजे कधीच माझ्या अगोदर आलेले आहे आणि मी लेट झालेली आहे, तरी देखील ते शांतपणे बसून होते. मला असं वाटत होतं, मी अँड्रूला सांगितलं सरांना राग आला असेल का रे, ते सांगते नाही सरांनी सांगितलं की नाही आपण वाट पाहूया. अशा प्रकारे सगळ्यांसाठी सगळं काही करणारे. विशेष म्हणजे मी अनुभवलेले सर म्हणजे न्यायाच्या बाजूने उभे राहणार. मग ती कोण व्यक्ती आहे ते बघत नाही, योग्य निर्णय घेणं, योग्य न्याय करणं, असं हे नेतृत्व, आणि अशा नेतृत्वाच्या हाताखाली मला कार्य करण्यास मिळालं, म्हणून मी सर तुमचे कायमची ऋणी राहील. त्याच्यानंतर नॅन्सी मॅडम, त्यांच्या हाताखाली मी बरीच वर्ष कार्य केलेलं आहे. वरवरून दिसणारी कडक शिस्त, परंतु आतून तेवढंच मऊ हृदय. आम्हाला ते भरपूर रागवलेले आहे, परंतु दुःखाच्या वेळी किंवा आनंदाच्या वेळी त्यांनी जवळही घेतलेला आहे, प्रेमही तेवढंच दिलेलं आहे. आणि मॅडम, मला आठवते माझी आई वारली होती आणि त्यानंतर मी शाळेमध्ये आले तेव्हा मॅडम ऑफिसमधून दावत घेऊन त्यांनी पहिलं मला मिठी मारली होती. तो दिवस मला आजही आठवतो. मॅडमनी माझ्यावरती बऱ्याच वेळा विश्वास टाकलेला आहे. अनेक कार्यक्रमाच्या वेळी त्यांनी मला सांगितलं हे तू करायचं, आणि मी ते केलेलं आहे. आणि असा माझ्यावर विश्वास टाकल्याबद्दल आणि जे काही प्रेम आपल्याकडून मिळालं, तुमच्या शिस्त पद्धतीमधून मी सुद्धा बरीचशी शिस्त शिकलेली आहे, त्याबद्दल तुमचेही मी मनपूर्वक आभारी आहे. जुलिएटा मॅडमना माझी ओळख त्या 10वीला असतानाची. त्या 10वीला असताना अभ्यास करायला इथे यायच्या आणि तेव्हापासून आमची गट्टी झाली, ती कायमची गट्टी झाली. आणि कधी कधी मी त्यांना एकेरी शब्दाने देखील हाक मारलेली आहे, अजूनही मारते, परंतु त्यांनी कधी त्याच्याबद्दल राग व्यक्त केला नाही. तर त्याच्या मागच्या माझ्या भावना त्यांनी समजून घेतलेल्या आहेत, की तो प्रेम, ते जिव्हाळा, तो त्यांनी समजून घेतला. आणि खरोखर अशा व्यक्तीच्या सानिध्यात जे प्री प्रायमरी सेक्शन काम करत असतात, मी त्यांच्याकडे बघते की त्याच्यातली एकही टीचर मला लेचीपिची कधी दिसत नाही, मरगळलेली दिसत नाही, कारण उत्साहाची आणि सगळ्या गोष्टींनी पूर्तीने भरलेली अशी व्यक्ती तुमच्याबरोबर सतत सर्वदा असते. आमच्याबरोबर फार कमी सहवास येतो कधीतरी कार्यक्रमाच्या वेळेला, पण तो जो काही उत्साहाचा वारा येतो, तो वारा आमच्याही अंगात संचारतो. आणि त्याचबरोबर कसं आहे, बरेच ना मुली कशा अशा जिव्हाळ्याने प्रश्न विचारणं. खरोखर जुली मॅडम, तुमचे देखील मनपूर्वक आभार मानते की तुमचा सहवास मला लावला. आजी प्रिन्सिपल, आमचे फ्लॉइड सर, माझं काय भाग्य म्हणा, ज्याला मी शिकवलं त्याने मला शिकवलं, शिकवतोय. तर शिक्षक हा नेहमीच कायमचा विद्यार्थी असतो असं म्हणतात, आणि हे सत्य झालं की मी शिक्षक होते, परंतु असं मी विद्यार्थीच आहे की त्याला आज त्याच्याकडे जाऊन त्याला प्रश्न विचारते की कसं करायचं, काय करायचं, मार्गदर्शन घेते. तरीही देखील त्याचं हृदय इतकं नम्र आहे. मी अगदी
फार लहान होता तेव्हापासून सांगायची, तो कुठेही भेटला ना तरी तो पहिलं विश करणार, उठून उभा राहून सुद्धा तो विश करतो. आणि त्याने कधीही तो जरी प्रिन्सिपल जे सर आपले आता प्रिन्सिपल आहेत तरी टीचर्स आहेत ते स्टुडंट हे कधी विसरलेले नाही. म्हणून अगदीच राईट ट्रॅकवरून चाललेले असे प्रिन्सिपल आपल्याला मिळालेले आहेत. आणि खरोखर हाडाचे प्रिन्सिपल आपल्याला मिळाले आणि विशेषतः मला मिळाले आहे. प्रिन्सिपल सर, फ्लाईट सर, धन्यवाद. त्याबरोबर आपले प्रेसिडेंट शैलीन सर, शैलीन सरांबद्दल मी तुम्हाला सांगेन की शैलीन सरांनी मला वाचवलं मोठ्या संकटात. आणि ते म्हणजे मी जेव्हा पायाचं ऑपरेशन करायला निघाले होते, सरांकडे सुट्टी देखील मागितली, माझी सुट्टी देखील पास झाली. परंतु शैलीन सर सांगतो की टीचर मी एक सांगतो, तुम्हाला ऑपरेशन करू नका, बघा पुढे काही झालं तर मग तुम्हाला चालता येणार नाही. आणि मी खरोखर त्याच्यावर खूप विचार केला, ते दुःख ते वेदना सहन केलं, पण मी ऑपरेशन केलं नाही. कदाचित मी ऑपरेशन केलं असतं तर मी इतका प्रवास करूही शकले नसते. तर खरोखर शैलीन सर मी तुम्हाला धन्यवाद देत आहे त्याबद्दल. त्याच्यानंतर सर्व क्रिस्टिना, प्रमोद असं दिसत नाही, क्रिस्टिना निघून गेली. प्रमोद सर देखील माझेच विद्यार्थी, क्रिस्टिनाही विद्यार्थी, म्हणून मी त्याच्या एकेरी नावाने अशी हात मारते. पण तुमचंही सहकार्य लाभलं. सेनोरिटा, शेरियन सगळ्यांना धन्यवाद देत असताना माझे समस्त शिक्षक सह मित्र मैत्रिणींनो, खरोखर तुमचे आभार कसे मानायचे ते कळत नाही. कारण तुमच्या बरोबरच मी इतकी वर्ष काढलेली आहे, तुमचं प्रेम मला मिळालेलं आहे आणि या प्रेमाबद्दल तुमचे आभार मानते. संध्या टीचर तर माझ्या बरोबर नेहमी जाता येता आम्ही एकत्र चेंज करणं, एकत्र खाणं, बसणं, रडणं, बोलणं, सगळं काही आमचं एकत्र आणि एकमेकीला शेअर करणं, कधीतरी पाणीपुरी खायला जाणं, शेवपुरी खायला जाणं, हे सगळं मी मिस करणार आहे आता. त्याचबरोबर सगळ्या शिक्षकांना कुठे काही करायचं असलं की एकत्र येऊन आपण सगळं विचारतो, बोलतो. खरोखर खूप खूप सगळ्यांना धन्यवाद. रुपाली टीचर तर रुपाली कुठे, रुपालीची मला एवढी मदत झाली. कधी माझ्या क्वेश्चन पेपरमध्ये रुपालीने एकही मिस्टेक कधी काढलेली नाही आहे. तर खरोखर रुपालीचं मला महत्त्व एवढं आहे माझ्या जीवनात की इथून कॉम्प्युटर रूममध्ये जायचं, काही सांगायचं असलं की आणि मग आम्ही दोघी बोलायचो. आणि सगळ्यात मोठा आधार म्हणजे अँड्रू सर. अँड्रू सर असं एक मी त्याला नेहमी सांगते, अँड्रू भगवान ने एक ही पीस बनाया, तेरे जैसा बातें भूल गया ऐसा बनाना. इतका शांत माणूस, सगळं आलेलं ते प्रवासाचं टेन्शन अँड्रूच्या एका जुन्या पिक्चरच्या गाण्याने निघून जायचं. सकाळी आल्यानंतर अँड्रूचं एक छोटंसं गाणं असायचं आणि त्याच्यानंतर टीचर छोड दो ना, क्या है मैं हूँ ना इधर, अशा त्याच्या त्या शब्दाने मला इतका आधार वाटायचा. आणि आत्तापर्यंत सगळं माझं काही काम जे आहे ते अँड्रूने केलेलं आहे. त्या अँड्रू कुठेतरी लांब जाऊन उभा राहिलेला आहे. अँड्रू सर धन्यवाद. त्या ठिकाणी मला विना टीचरची देखील आठवण येते. मी तिच्याबद्दल जास्त बोलणार नाही कारण आपल्याला दुःख जास्त उघडायचं नाहीये. तर अशी टीचर जिने माझ्या खांद्यावरती आपला प्राण सोडलेला आहे. ओके, नॉन टीचिंग स्टाफ, विचू, गोपी पंडित हे सगळे माझे मित्र मैत्रिणी. गोपी पंडित तर एवढे येऊन गोष्टी करणार माझ्या बरोबर. सगळ्यांना धन्यवाद कारण त्यांनी मला खूप खूप प्रेम मिळालं त्यांच्याकडून. बायबलमध्ये लिहिलेलं आहे की सर्वजण शिक्षक होऊ नका कारण मी तुमच्याकडून हिशोब घेईन. आणि हे वाक्य मी लक्षात ठेवून मी माझा हा प्रवास केलेला आहे आणि करण्याचा प्रयत्न केलेला आहे की माझ्याकडून देव हिशोब घेणार आहे. तर हे करत असताना कधी कठोर झाले, कधी मऊ झाले, कधी कोणाला आवडलं, कधी कोणाला नाही आवडलं, कोणाला राग आला, कोणाला बरं वाटलं, या सगळ्या भावना, संमिश्र भावना या आहेतच. तरी मी आज सगळ्यांसमोर हात जोडून क्षमा मागत आहे की माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, तुमचं
तुमच्या मनाला काहीतरी माझ्या बोलण्याने वेदना झाली असतील तर मी सगळ्यांची त्याबद्दल क्षमा मागते. देवानं मला सुंदर प्रेमळ पती दिलेला आहे, सुंदर 2 मुली दिलेल्या आहेत, माझी खूप काळजी घेत आहे, त्याबद्दल देवालाही आभार मानते. आणि त्याचबरोबर मी सगळ्या माझ्या या जीवनात आलेल्या सगळ्या लोकांबद्दल खूप खूप देवाला धन्यवाद देते. आणि देवाला सांगते की या तेरेसा हायस्कूलचं नाव खूप मोठं हो, खूप उंच हो, आणि ह्या तेरेसा हायस्कूलचं नाव राहो. गॉड ब्लेस यू ऑल. Now I request somebody from the family to speak some words. Dignitaries on the dais and all the respected teachers, good morning to one and all. I'll try to make it short as we are running short of time. We have gathered here today to celebrate the service of my mother, Mrs. Helen Futero, as an assistant teacher in this esteemed institution. She has completed 36 years of her service. And during this time, she has stated many times that she loved coming to the school and how she enjoyed every moment spent working here with her colleagues. It was clear from her talks that this school has been an irrepressible part of her life for so many years. A good teacher explains, a superior teacher demonstrates, and a great teacher inspires. And truly my mother has inspired us throughout our lives in many ways regarding our studies, our behavior, etc. Her slightest of motivation helped me and my sister to reach greater heights. She has strived to make our lives better. There are times when only her motivation and prayers have helped me to overcome many difficulties in my life, be it in my studies or my career or any other thing in life. She has always motivated and encouraged me to get up and fight the difficulties that come across. A teacher can retire from her service but will never stop being a teacher. My mother didn't just take up teaching as a profession, but she is a teacher from her heart. She has even used her creativity and her efficiency to teach us whenever and however possible. I like to share an incident. Like in my when I was in my pre-primary time, like in junior KG, I had difficulty to recollect numbers from 1 to 10 in the right order, and because of this I was losing my marks. So and when my mother came to know about it, she has told me this incident, so I'm sharing it with you. So what she did was she made up some cards, numbered them 1 to 10, and started playing with me using those cards until I learned the numbers right. And I think she did it so well, teaching me math in that time, that not only math became my favorite subject, but I ended up becoming a maths teacher myself. So I think that shows that how much good she is as a teacher. She has this innate nature of helping, caring and nurturing and guiding whoever comes her way. And I'm sure many of her students and her friends must have experienced this. She has this nature of going out of her way to help others. Just as a philosopher's stone can turn any base metal into a noble metal, similarly I believe my mom has a quality to bring to perfection any task that is put on her, be it related to her profession, any household work,
or organizing an event or just helping someone with something, she'll put her blood and sweat to it. Even when I got stuck up with some of the work, if she came up and helped me, I knew the work is done because she does it so perfectly. I still remember when I was in standard 8, it was my first term exam. I had my Marathi paper on 17th of October, a day after my mother's birthday. It was decided not to go out to celebrate her birthday, but order something at home as I was very weak in Marathi and Hindi. But I had something else to worry about, and that was my Marathi work was incomplete. And I was too scared to tell her about it. So in the evening, on her birthday, I was studying from my textbook so that she won't come to know that my book is incomplete. And in a few minutes, my mom came to check on how much studying I had done. And that time, she was shocked to see my book incomplete. And I got the beating that I was scared, but I was also worried about my paper the next day. She made me sit on a mat next to her and whacking me at regular intervals of time. She took my studies till the night. And in those 2 hours, she prepared me so perfectly that I got highest marks in the class. My mother has a very good organizing skills. Back then when I was little, I've seen her in difficult times manage time and money so efficiently, and I've learned a lot from that. For every child, his or her parents are heroes. But possessing these qualities, I feel my mother is a superwoman. It must not have been easy to handle a job, family, kids without showing any sign of tiredness on her face. But she did it so well. And today, as she is retiring, I thank God for giving her the strength to endure every difficult circumstances and enjoy multiple joyous moments in the school. And I wish all the very best to her for the future endeavors. Thank you so much. As we are all aware that we have gathered here to bid farewell to our dear Mrs. Furtado. I call her Mrs. Furtado only, not Helen, always, who has given Teresa High School 36 long years of her service and dedication. Mrs. Furtado has been a great teacher. Our students are always thankful and grateful to her for being not only their teacher, but even their mentor and counselor. I am sure everyone here is aware of this. Any student if found or known to be disturbed or worried, Mrs. Furtado will take out her time and speak to the student to understand what is troubling them. She has not only been our colleague, she has not only been my colleague from day one, but a good friend as well. I and Mrs. Furtado started our journey with Teresa High School together 36 years back, and time passed by so quickly. It's now time to say goodbye to her as she completes her journey with Teresa High School. Dear Mrs. Furtado, I take this opportunity on behalf of the entire staff and management of Teresa High School to thank you for your hard work and wish you all the very best. Please keep our school and us in your prayers. God bless you. Now, Lloyd sir want to speak with you. Good afternoon all the dignitaries and good afternoon all the teachers. Usually I don't speak, but Furtado teacher के लिए बोलना चाहता हूँ. One thing what I want to talk about Furtado teacher is what I get inspired from her, that she is one of our teachers who knows a student, each and every student by name. तो 60 बच्चे हो, 7वीं के 60 हो, 5th के 60 हो, कितने भी हो, उनका हर एक का नाम उनको पता है. उनका नाम ही नहीं, उनका फैमिली, उनके फैमिली प्रॉब्लम, मम्मी डैडी का झगड़ा,
A to Z इंफॉर्मेशन टीचर के पास रहती है। ये क्वालिटी बहुत कम टीचर में रहते हैं। To recollect and remember so many names is a very difficult task, and she has done it beautifully over there. So she deserves a big round of applause for that. Another thing which I want you to know, everyone of us should know, that over the period of her service in this school, every year, without telling anyone, she used to sponsor many students from her own money. Recently, before retiring also, she gave a check of around 25,000, and she told us to pay the check of all the needy students, how much will fit in that amount of 10 cents. This work is done by very less people, and thank you teacher, I am really grateful to you. फटे टीचर सर्वात जास्त जे मिस करणार मी ते आपले 6:45ची मीटिंग ऑफिस मध्ये येऊन फटे टीचर आए कि बेटे तो हम लोग 10-15 मिनट बातचीत चालू रहते हैं. So I'm gonna miss her, and thank you teacher, as I'm your student, thank you for everything. I would also like to take this opportunity to thank our manager sir, who always keeps on appreciating me and Shelvin sir for all the work what we have done. But like whatever teacher said, because of him, he is not being seen in school. And majority of the days he attends court. He is with the lawyer. जिसके वजह से आज जो भी ये इंफ्रास्ट्रक्चर हुआ है वो हमारे सर के वजह से. So we should give him a big round of applause. Continuous dedication, इतना प्रेशर, मेंटल प्रेशर 20 साल से वो आज तक हमारे तक लाए नहीं. He goes, he will handle. अभी मैं जबरदस्ती जाना चालू किया. No, daddy, I am coming. तभी वो अलाउ करते. So he is such a person who is not to be seen anywhere, but each and everything in the school is done because of sir. Again, सैलरी का सबसे पहला जो कोई बात करेंगे तो सर है. चलो शीट में जो सैलरी का वर्कआउट करके कितना दे सकते हो उतना दो. और दो परमानेंट टीचर्स आर गेटिंग सच अ गुड सैलरी. So again, we should really thank them. Thank you sir for that. Thank you. I'll end my speech. Thank you teacher. I miss you. With this we end our program. I will request Ellen teacher. Thank you, teacher. Now, with this we end our program, and I request Ellen teacher to give vote of thanks. Okay, sorry. First we'll have a gift presentation after that. First of all, I request all the secondary teachers to come out. All the secondary teachers. In photographs, we'll remove outside them. Just we'll hand over the gift. All secondary teachers and even non-teaching staff. All non-teaching staffs. Andrew sir. Kadam Mochi, Vigilanti, everybody. Rupali teacher. Rupali teacher, please call all the non-teaching staff. No? Call sir, please.
Thank you, teachers. Next, I request all pre-primary teachers to come out with their token of love. Madam. Thank you, teachers. Thank you, madam. Now, next, I request. Now, I request all the primary teachers. Shaila ma'am. All primary teachers, please come forward with a token of love. Thank you, teachers. Now, thank you, teachers. Now, next, there is a small token of love from all the 3 HMs. I request all the 3 HMs to come. Thank you, madam. Thank you, sir. With this, we wind up our program. Before winding up, I request Ellen teacher to present the vote of thanks.
Good afternoon to one and all. Respected manager, Mr. Anthony sir, I accept Mrs. Nancy Pereira, Madam, Mrs. Shilita Pereira, Madam, Headmistress of Pre-Primary Section, Lloyd sir, Headmaster, Sheldon sir, Mrs. Shaila Madam, Headmistress of Primary Section, Mr. Dugal sir, Headmaster of Karate Medium, and our most valued chief guest, Mrs. Furtado, Mr. Furtado, and his two daughters, and all my dear friends. I feel honored and privileged for giving me the opportunity to propose a vote of thanks on this special day. On behalf of the secondary section, I am very grateful to our manager for your gracious presence this afternoon. I also express my sincere thanks to our madam for giving your valuable time for us. I also thank all my friends and the non-teaching staff who have gathered here for today's function and making it a special one. Every special moment has come to an end, and this parade is not an exception. We each want to part and take home the memories of the best time we had in this institution. Finally, Furtado, we will miss you. You will always be remembered for your guidance, which have given me throughout. Meeting gives pleasure, parting gives pain, as the world is round, and hope we will meet again. Wishing you a very happy retired life. May God bless you with good health and happiness in the coming years. Last but not the least, a very big thank you to my colleague, Sandhya teacher, for hosting this function very beautifully. Thank you. So with this we end our program. After this we have a lunch which is arranged by the teacher. I request all the teachers to have that input. Thank you. Now we will be having a photograph section. I request all the teachers section wise. First we start from pre-primary section. I request all pre-primary teachers to come. आई होप ये वीडियो आपको डेफिनेटली पसंद आया होगा और ये बैकग्राउंड देख के आप समझ ही गए होंगे कि मैं फ़िलहाल मुंबई में नहीं हूँ ड्यू टू दिस कोविड सिचुएशन। तो आई होप कि जल्द से जल्द ये कोविड सिचुएशन क्लियर हो जाए और मैं मुंबई वापस आ जाऊँ और जैसे ही हम रेगुलर लाइफ जीते थे वैसे ये न्यू नॉर्मल कोई बुरा नहीं है, लेकिन सिर्फ इतना है कि मैं मुंबई में नहीं हूँ और मेरे गांव में हूँ। तो ठीक है, हम मुंबई कर हैं, हम एडजस्ट कर लेते हैं काफ़ी सारी चीज़ों में। जैसे आप एडजस्ट कर रहे हो मेरे साथ कि मैं इतने लेट वीडियो अपलोड कर रहा हूँ, फिर भी इट्स ओके फॉर अस टू। चलो आपको ये नया बैकग्राउंड और अगर मेरे शॉर्ट वीडियोज़ अब तक अपलोड हो जाते हैं तो आपको कैसा लगता है डेफिनेटली बताइएगा। ये एक नया वे है मेरा। मैं सोच रहा था कि आपसे इंटरेक्ट करने के लिए, एंगेजमेंट बढ़ाने के लिए छोटे छोटे शॉर्ट वीडियोज़ अपलोड करते रहूँ ताकि आपको लगे कि नहीं ये चैनल बंद नहीं हुआ है, कुछ ना कुछ इस पर चल ही रहा है। तो हाँ, और मेरे पास ऐसे काफ़ी सारे वीडियोज़ हैं, वो भी मैं देखता हूँ आने वाले टाइमों में कि उसे भी अपलोड कर दूँ और आप तक पहुँचा दूँ। इफ़ यू लाइक दिस वीडियो, click that like button. If you have any suggestion, comment on the below section and share this video with your family and friends. Again, I'm requesting you to please subscribe this channel and click that bell icon so that you get regular notification of the latest video uploaded on this channel. Until then, stay connected. धन्यवाद।